जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं फूडी झोन या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत विदर्भातला खूप सुप्रसिद्ध असा कच्चा चिवडा, जे बनवायला खूप इझी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण चिवडा घेतलेला आहे, त्यानंतर आपण त्यात एक छोटा कांदा कापून टाकणार आहोत। कांदा एकदम बारीक चिरायचा आहे। कच्चा चिवडा बनवायला अगदी सोपा आहे। थोड्याच इंग्रेडियंट्समधून आपण कच्चा चिवडा अगदी स्वादिष्ट असं बनवू शकतो। त्यानंतर आपण एक टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात आपण कोथिंबीर टाकणार आहोत। अगदी थोडंसं कोथिंबीर बारीक चिरून घेऊन छान त्यात टाकायचं आहे। त्यानंतर एक लिंबू कापून घ्यायचं आहे, लिंबूचा रस आपल्याला त्यात टाकायचा आहे। तर त्यानंतर आपण भेळ घेतलेला आहे, त्यात बारीक चिरून घेतलेली कांदा, बारीक चिरून घेतलेले टमाटर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यात टाकायचं आहे। आणि त्यानंतर अर्धा चमचे मिरची पावडर टाकायची आहे। जर तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त पण टाकू शकता। त्यानंतर किंचित असं हळद टाकायचं आहे आणि किंचित असं मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं एकदम कमी असं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर 2 चमचे तेल टाकायचं आहे, छोटे चमचे तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर त्यात लिंबू पिळायचं आहे। त्यानंतर ते आपण आता छान असं आधी चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं, नंतर हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं, छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। त्या छान एकत्र केल्यामुळे आपला भेळ एकदम टेस्टी लागतो। तर हाताने आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे, वेळ पण लागत नाही आणि संध्याकाळचा स्नॅक्स अगदी रेडी आहे। तर आपला कच्चा चिवडा रेडी आहे, बनवायला पण जास्त वेळ लागत नाही। अगदी आपण 5 ते 10 मिनिटात आपण कच्चा चिवडा बनवू शकतो। तर अशा प्रकारे आपण कच्चा चिवडा सर्व करून घेतलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फूडी झोन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।